नमस्कार मंडळी. मध्ये एक लोकांना खूपच ट्रेंडिंग न्यूज मिळाली होती आणि ती म्हणजे सानिया मिर्झानी तिच्या नवऱ्याला म्हणजे शोएब मलिकला खुला दिला. म्हणजे सानिया मिर्झानी तिच्या नवऱ्याला डिवोर्स दिला. कारण ही चर्चा का सुरू झाली तर त्यांनी लग्न केलं, दुसरं लग्न केलं यासाठी म्हणून ही चर्चा सुरू झाली. तर चला आज जाणून घेऊया खुला म्हणजे काय. खुला म्हणण्यापेक्षा सुद्धा मुस्लिम कायद्यामध्ये डिवोर्स विषयी काय सांगितलंय ते आपण आज जाणून घेऊया. मी जसं युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे विवाह आणि घटस्फोट हा पर्सनल लॉशी रिलेटेड विषय आहे आणि मुस्लिम लोकांना शरीयत ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नवीन कायदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डिवोर्सच्या अँगलने झालेला आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळं ह्या प्रश्नाविषयी किंवा या ओव्हरऑलच सगळ्या विषयाविषयी आपल्या मनामध्ये खूप सारे गैरसमज असतात आणि मनामध्ये खूप साऱ्या शंका पण असतात. तर त्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. मुस्लिम कायद्याप्रमाणे पर्सन ऑफ साऊंड माइंड म्हणजे जो माणूस डोक्यानी व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे, म्हणजे थोडक्यात जो वेडा नाही आहे असं आपण म्हणूयात, ज्याला त्याचं गोष्टी कळतात असा माणूस, असा पुरुष असं म्हणूयात मोर स्पेसिफिकली. आणि ज्या माणसाने प्युबर्टीचं एज क्रॉस केलंय, मी 18 वर्ष म्हणत नाहीये, मेजॉरिटी विषयी मी इथं बोलत नाहीये. प्युबर्टीचं एज म्हणजे असं एज मानलं जातं की ज्याच्यामध्ये साधारण प्रोक्रिएशनसाठी, ज्याच्यामध्ये साधारण मूल जन्माला घालण्यासाठीचं जे वय असतं, ज्याला वयात येणं असं आपण म्हणतो, अशा पद्धतीची व्यक्ती म्हणजे अ पर्सन ऑफ अ साऊंड माइंड अँड हू हॅज अटेंड एज ऑफ प्युबर्टी असा मुस्लिम मनुष्य त्याला हवं असल्यास त्याच्या बायकोला घटस्फोट देऊ शकतो. हा घटस्फोट कसा देऊ शकतो? तर आपल्याला पूर्वी माहिती होतं ट्रिपल तलाक, तलाक 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 बरेचदा मूव्हीजमध्ये दाखवतात वगैरे, आणि त्यामुळे आपल्याला ते माहिती होतं. आणि मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते चॅलेंज केलं गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ट्रिपल तलाक, ज्याला तलाकी बिद्दत म्हणतात, हा जो ट्रिपल तलाक आहे हा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवला आणि तो गुन्हा आहे असं देखील सांगितलं. त्यामुळं आता भारतामध्ये ट्रिपल तलाक अलाउड नाहीये. मग आता जो मुस्लिम पुरुष आहे त्यांनी तलाक कसा द्यायचा हा पुढचा प्रश्न निर्माण होतो. तर त्याच्यासाठी मुस्लिम कायद्यामध्ये जे तलाकचे जे प्रकार आहेत ते आपल्याला जाणून घ्यावे लागतील. तर मी मगाशी म्हणलं तसं की मुस्लिम पुरुष तलाक देऊ शकतो. तर कुठल्या कुठल्या पद्धतीनं तलाक देऊ शकतो? आत्ता जो बोलले तो तलाकी बिद्दत, की जो आता अस्तित्वात नाही म्हणण्यापेक्षा जो मान्य नाही, हा मान्य नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. कारण हा जो डिवोर्सचा प्रकार आहे, हा जो घटस्फोटाचा प्रकार आहे, हा कुराणाला सुद्धा तेवढासा मान्य नाही. कुराणाने सुद्धा असं सांगितलंय की हा डिवोर्सचा जो प्रकार आहे हा कमीत कमी वापरावा, हा ॲज अ रुटीन वापरू नये. पण आपल्याकडे दुर्दैवाने तो ॲज अ रुटीन वापरला जात होता. पुढचा जो डिवोर्सचा प्रकार आहे तो म्हणजे तलाक एहसान. तलाक एहसान म्हणजे काय? तर नवऱ्यानी तलाक म्हणजे तलाक हा जो शब्द आहे हा शब्द उच्चारायचा. हा शब्द किती वेळा उच्चारायचा नवऱ्यानी? 3दा वगैरे उच्चारण्याची गरज नाही. हा शब्द नवऱ्यानी उच्चारायचा 3 वेळेला, पण 3 तुहरच्या पिरियडमध्ये, म्हणजे 3 महिन्यांमध्ये. पहिल्या महिन्यात एक, दुसऱ्या महिन्यात एक, तिसऱ्या महिन्यात एक. तुहरचा पिरियड म्हणजे काय? तर त्या पिरियडला मुस्लिम कायद्याप्रमाणे प्युरिफिकेशनचा पिरियड मानला जातो. म्हणजे जे मेन्स्ट्रुअल सायकल असतं, मासिक पाळीचा जो कालावधी असतो स्त्रियांचा, त्या कालावधीला तुहर असं म्हटलं जातं. तर अशा प्रत्येक तुहरमध्ये एक एक वेळेला तलाक हा शब्द उच्चारायचा. म्हणजे थोडक्यात 3 महिने एक एकदा हा शब्द उच्चारायचा आणि मग तलाक होणार. दुसरा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तलाक हसन, त्याच्यामध्ये तलाक हा शब्द एकदाच उच्चारायचा आहे. त्याच्यानंतर 3 महिने थांबायचे, 3 महिने इद्दतचा पिरियड असेल आणि मग त्याच्यानंतर हा जो काही डिवोर्स आहे हा डिवोर्स कन्फर्म होणार. आता याच्यात फरक काय आहे? तर फरक असा आहे की तलाक ई बिद्दतमध्ये द मोमेंट, ज्या क्षणी तो ट्रिपल तलाक, 3 वेळा तलाक 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 असं म्हटलं की त्या क्षणी तो तलाक इरिव्हर्सिबल, म्हणजे त्या क्षणी तो तलाक व्हायचा. पुढच्या सेकंदाला जरी त्या व्यक्तीला वाटलं की अरे मी चूक केली, मी अशा पद्धतीनं घटस्फोट द्यायला नकोय माझ्या पत्नीला, मला नाहीये द्यायचा घटस्फोट, तरी सुद्धा तो घटस्फोट कायम होतो. त्या व्यक्तीच्या हातात सुद्धा काहीही राहत नाही. हे जे उरलेले 2 तलाक आहेत हे कधी फायनल होतात? तर पहिला जो मी सांगितलं 3 महिन्यांचा, तो ते 3 महिने गेल्यानंतर फायनल होतो. तिसरा जो मी सांगितला की एकदा तलाक म्हणायचा आणि मग इद्दतचा पिरियड, तो इद्दतच्या पिरियड नंतर फायनल होतो. म्हणजे हा तलाक विषयी ती व्यक्ती बोलल्यानंतर जर त्या व्यक्तीला वाटलं किंवा काय
समज असतील, गैरसमज असतील, ते दूर झाले आणि त्यांचं नातं टिकणार असेल, त्यांचं नातं परत पुन्हा नव्याने फुलणार असेल, तर ते प्रयत्न व्हायला हवेत आणि त्याच्यासाठी संधी मिळायला हवी. ती संधी तलाकी बिद्दतमध्ये मिळत नव्हती. ती संधी या 2 प्रकारचे जे डिव्होर्स आहेत त्याच्यामध्ये मिळू शकते. आता तलाक कशा पद्धतीनं देता येऊ शकतो? तर तलाक हा तोंडी, ओरल आणि तलाकनामा म्हणजे लेखी अशा दोन्ही पद्धतीनं देता येऊ शकतो. मात्र मी परत सांगते, हा तलाक द्यायचा अधिकार, ह्या पद्धतीनं तलाक द्यायचा अधिकार हा फक्त आणि फक्त मुस्लिम पुरुषालाच आहे, मुस्लिम स्त्रीला नाही. मग याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे कुठले कायदे आहेत तलाकशी रिलेटेड, किंवा मग मुस्लिम स्त्रीनी काय करायचं? जे मुस्लिम कायद्यामध्ये तलाकचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे तलाक ई तफवीज किंवा तलाक ई तजवीज, ज्याला तलाकची पॉवर ऑफ अटर्नी दिली असं आपण थोडक्यात म्हणूया. म्हणजे तलाक द्यायचा जो अधिकार आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला तब्दील केला. मग नवऱ्याच्या ऐवजी ती जी दुसरी व्यक्ती आहे ना, ती तलाक देणार. तलाक ई तजवीज किंवा तलाक ई तफवीज म्हणजे जिथे पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते तलाक देण्यासाठी. मग ही पॉवर ऑफ अटर्नी बायकोला देता येऊ शकते. अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे निकाहच्या अगोदर एक ॲग्रीमेंट करायचं, एक करार करायचा आणि ह्या कराराप्रमाणे स्त्रीला जर अधिकार दिलेले असतील की ती तिच्या नवऱ्याला तलाक देऊ शकते, तर अशा वेळेला ती तलाक देऊ शकते. मात्र एक लक्षात घ्या, या दोन्हीमध्ये पण संमती पुरुषाची सुरुवातीला का असेना असणं गरजेचं आहे. तिसरा जो प्रकार आहे, जो आत्ता आपण ह्या प्रकारामुळे म्हणजे हा व्हिडिओमध्ये मी जे सुरुवातीला बोलले की खुला म्हणजे काय? खुला, मोकळं करणं, मला मोकळं कर, काइंड ऑफ अशा अँगलवरती आपण त्याचा अर्थ धरू शकतो. मग म्हणजे काय? तर स्त्रीला तर घटस्फोट हवाय आणि मुस्लिम कायद्याप्रमाणे मी आत्ता म्हटलं तसं की स्त्री तर ही अशा पद्धतीनं तलाक देऊ नाही शकत आहे पुरुषाला. मग काय करायचं? तर ती स्त्री त्या पुरुषाला सांगते की मला मोकळं कर, मी तुला काहीतरी कन्सिडरेशन देते, मी तुला काहीतरी देते आणि तू मला काहीतरी मोबदला देते, तू मला मोकळं कर. याला म्हणायचं खुला. मग हा मोबदला काय असू शकतो? हा काही असू शकतो. हा 1 रुपया असेल, 100 रुपये असेल, किंवा त्यांच्याकडे जी मेहर ची रक्कम असते, डॉवरची रक्कम असते ती असू शकेल, एखादी प्रॉपर्टी असू शकेल, काहीही असू शकेल. सो ती जी स्त्री आहे ती मोबदला देते तिच्या नवऱ्याला आणि मग तो नवरा मान्य करतो की हा बाबा तुला नकोय ना, माझ्याबरोबर नाहीये नाही राहायचं, मी तुला खुलं करतो, तुला मी खुला देतो. सो ह्याला म्हणायचं खुला. पण ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तर एकतर्फी स्त्रीला घटस्फोट नाही घेता येत आहे. तिला त्या नवऱ्याला सांगावंच लागतं की बाबा रे तू मला हा घटस्फोट दे. तो जर का ह्याला तयार झाला तर हा मिळतो. अजून एक प्रकार तो म्हणजे मुबारत. मुबारत म्हणजे आपण ह्याला म्युच्युअल कन्सेंट म्हणूयात. नवरा आणि बायको दोघांनाही एकत्र राहायचं नाहीये, दोघांनाही वेगळं व्हायचंय. मग अशा वेळेला ते मुबारतनामा करू शकतात. म्हणजे काय? तर आपल्याला दोघांनाही एकत्र राहायचं नाहीये, हे नातं काही आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं नाहीये, आपण म्युच्युअल कन्सेंटनी घटस्फोट घेऊ. हे जे काही मी आत्ता घटस्फोट सांगितले, ह्या सगळ्या घटस्फोटांसाठी आत्ता तरी सध्या तरी कोर्टात जाण्याची गरज नाही. का? तर ह्या सगळ्याला कुराण ॲप्लिकेबल होतं, शरीयत ॲक्ट ॲप्लिकेबल होतं. याच्या व्यतिरिक्त अजून 2 प्रकार आहेत, इला आणि जिहार. त्याच्याविषयी मी आत्ता जास्त बोलत नाही, का तर ते फारसे वापरातही नाही आहेत आणि त्याच्यामुळे उगाच जास्त कन्फ्युजन नको व्हायला, त्यामुळे मी त्याच्याविषयी आत्ता बोलत नाहीये. आता पुढचा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल की मग स्त्रियांनी काय करायचं जर का त्यांना तलाकच देता येत नसेल तर त्यासाठी काय आहे? जेव्हा आपल्याकडे ब्रिटिश होते, म्हणजे जेव्हा आपल्याकडे ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळी ब्रिटिशांनी एक कायदा बनवलेला आहे की ज्या कायद्याखाली स्त्रियांना घटस्फोट घेता येतो. हा कायदा सुद्धा ब्रिटिशांनी का बनवला? तर पूर्वी काय होतं, स्त्रियांना घटस्फोट तर देता येत नसायचा आणि स्त्रियांना तर ह्यातनं मोकळं व्हायचंय. मग स्त्रिया काय करायच्या? धर्म बदलायच्या. मग धर्म बदलला, मग ते परत ऑटोमॅटिकली मग घटस्फोट झाला का? मग वेदर दिस इज अलाउड, वेदर दिस इज नॉट अलाउड, अशा मग अनेक पद्धतीच्या कॉम्प्लिकेशन्स निर्माण व्हायला लागल्या. आणि मग त्यामुळं ब्रिटिशांनी एक कायदा आणला. त्या कायद्याप्रमाणे काही केसेसमध्ये स्त्रीला कोर्टामध्ये जाऊन घटस्फोटाची मागणी करता येते. तो कायदा अजूनही अस्तित्वात आहे. तर त्याच्यामध्ये कुठले ग्राउंड्स आहेत ते आपण पाहूया. नवऱ्याचा 4 वर्ष झाली, सलग 4 वर्ष झाली, नवरा कुठे आहे त्याचा काहीही ठावठिकाणा त्या स्त्रीला माहिती नाही, त्या पत्नीला माहिती नाही. हे एक ग्राउंड होऊ शकतं. दुसरं एक ग्राउंड असं होऊ शकतं की नवरा निग्लेक्ट करतोय तिला. 2 वर्ष झाली तो तिला निग्लेक्ट करतोय, तो तिला सांभाळत नाहीये, तिच्याकडे लक्ष देत नाहीये. हे एक ग्राउंड असू शकतं. अजून कुठलं ग्राउंड असू शकतं? तर त्याला शिक्षा झालीये, म्हणजे कुठल्या तरी गुन्ह्यासाठी शिक्षा झालीये आणि 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालीये.
हे जर का असेल, असं कुठल्या केसमध्ये घडलेलं असेल, तर अशी पण स्त्री घटस्फोटासाठी केस दाखल करू शकते. त्याच्यानंतर तो त्याचे जे ड्युटीज आहेत, ॲज अ हजबंड त्याच्या ज्या काही ड्युटीज आहेत, त्याच्या जे काही ऑब्लिगेशन्स आहेत, ती पाडत नाहीये, असं जर स्त्रीचं म्हणणं असेल, तर तोही एक ग्राउंड होऊ शकतो. त्याच्यानंतर एकापेक्षा 2 लग्न इस्लामनी मान्य केलेली आहेत, इस्लाममध्ये अलाउड आहेत. पण मग अशा ठिकाणी जिथे एकापेक्षा 2 पत्नी आहेत, मात्र त्या पत्नींमध्ये तो जो नवरा आहे, तो भेदभाव करतोय. कुराण काय सांगतं, की जर का तुम्ही एकापेक्षा जास्त लग्न केली, तर प्रत्येक पत्नीला समान वागणूक द्या. प्रत्येक पत्नीला समान जे काही तुमचं असेल, तिच्याशी वागणं असेल, तिच्या बरोबरची जी वर्तणूक असेल, ती समान ठेवा. एकीला चांगलं वागवायचं, एकीला वाईट वागवायचं, असं अलाउड नाही. पण मग अशा पद्धतीनं जर का डिस्क्रिमिनेशन होत असेल, भेदभाव केला जात असेल, तर तो पण एक ग्राउंड ह्याच्यामध्ये आहे डिवोर्ससाठी. त्याच्यानंतर व्हेनरल डिसीज ज्याला आपण म्हणतो, की संसर्गजन्य रोग, लैंगिक संसर्गजन्य रोग जो आहे, असा पद्धतीचा कुठला रोग असेल, तर तो सुद्धा घटस्फोटाचं कारण ठरू शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे, ते म्हणजे एखादी मुलगी जिचं लग्न तिच्या वडिलांनी लावून दिलंय, ती अगदी लहान असताना आणि ती वयात आल्यानंतर तिला हे लग्न नकोय, तर अशा वेळेला ती राईट ऑफ रेप्युडिएशन, म्हणजे हे लग्न मला मान्य नाही, अशा पद्धतीनं कोर्टामध्ये सांगू शकते. त्याच्यासाठी अर्थातच ह्या सगळ्या ग्राउंडसाठी काही काही रायडर्स आहेत, काही काही क्रायटेरियाज आहेत. फक्त एक त्याच्याविषयीची माहिती असावी, आपल्याला बेसिक माहिती असावी, म्हणून मी तुम्हाला ह्याच्यातनं ही बेसिक माहिती सांगितलेली आहे. याविषयीची अजून डिटेल माहिती मी माझ्या पुढच्या काही व्हिडिओजमधनं देईन. जरूर माझा पुढचा व्हिडिओ सुद्धा पहा आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा. धन्यवाद.